नमस्कार मंडळी, समता परिवारात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुरुवातीला म्हणजे अगदी 2005-2006 साली आपल्या स्पॅगेटी सोसायटीमध्ये काही कुटुंब राहण्यासाठी आली. त्यांनी या अनोळखी ठिकाणी एकमेकांना सहकार्य करून आपुलकी आणि मैत्रीच्या नात्याने प्रेमळ ऋणानुबंध निर्माण केले. अडीअडचणीच्या वेळी एकमेकांना साथ दिली. जात, धर्म, प्रांत, भाषा ह्या सर्व गोष्टींना तिरांजली देऊन एकमेका सहाय्य करू या वृत्तीने आपल्या स्पॅगेटी सोसायटीमध्ये गुण्यागोविंदाने नांदू लागली. उत्सव, सण समारंभापासून ते एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी होऊ लागली. आणि खरं तर तिथूनच आपल्या या समता परिवाराची मुहूर्तमेढ रोवली. या परिवाराला सुरुवातीला काही नाव नव्हतं, पण 13-14 वर्षापूर्वी आपल्या सोसायटीचा गाडा सुरळीतपणे हाकण्यासाठी, विविध सार्वजनिक उपक्रम साजरे करण्यासाठी, वेगवेगळी एकमेकांना सहकार्य करण्यासाठी हा मित्रपरिवार एकत्र आला. त्याला नाव देण्यात आले समता परिवार. प्रेम जिव्हाळ्याच्या समान नात्याने बांधलेले सोसायटीतील सर्वजण या समता परिवारात सामील झाले, किंबहुना ते आपोआप जोडले गेले. नियोजनबद्ध विकास, भ्रष्टाचार मुक्त कारभार आणि सोसायटी म्हणजे एक कुटुंब या भूमिकेनुसार समता परिवारातील सदस्यांनी गेल्या 17 वर्षापासून आपली वाटचाल सुरू ठेवली आहे. मित्रांनो, मला सांगायला आवडेल की आत्तापर्यंत सोसायटीमध्ये कार्यरत असताना आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागलेला आहे. त्यामुळे आपण सर्वजण एकत्र येऊन अनेक गोष्टी पूर्ण केल्या. सोसायटीची संपूर्ण कंपाऊंड वॉल बांधून घेतली. 24 तास पाणी उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू केले. बरीच वर्षे जुन्या झालेल्या लिफ्ट सारख्या बंद पडत होत्या. त्यांची दुरुस्ती आणि देखभाल करणं अवघड झालं होतं. त्यामुळे सर्वानुमते निर्णय घेतला की आपण अत्याधुनिक लिफ्ट बसवूया. मित्रांनो, हे काम अजिबात सोपं नव्हतं, परंतु आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण या नवीन लिफ्ट अवघ्या 3 महिन्यात बसवल्या. आणि तेही सर्व अटी नियम सांभाळून, क्वालिटीमध्ये कुठेही तडजोड न करता. याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन. या कामासोबतच आपल्या सोसायटीत सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यासाठी CCTV कॅमेरे बसवणे, स्पीड ब्रेकर बसवणे, तसेच इमारतीच्या मजबूतीकरणाचा विचार करून भेगा पडलेल्या 75 कॉलम्सना आधुनिक तंत्राचा वापर करून त्यांना मजबूतीकरण करणे यासारखी अनेक कामं आपल्या समता परिवाराच्या पुढाकाराने झालेली आहेत. त्याचबरोबर खराब झालेले रस्ते दुरुस्त करणे, डांबरीकरण, इमारतीचे रंगकाम आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक विंगमधील लॉबीचे सुशोभीकरण, सोलार पॅनल, नवीन LED स्ट्रीट लाईट अशी कामांची न संपणारी यादी आपल्याला बघायला मिळते. रहिवाशांच्या सुविधेसाठी ओपन पार्किंगची सोय करून देताना आपण हाच विचार नेहमी ठेवला होता की आपल्या सोसायटीतील प्रत्येकाला त्याची अडचण दूर करून पार्किंग कशी मिळवता येईल हा विचार आपल्या मनी होता. ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र म्हणून आनंद विहारची निर्मिती करणे, ह्या सगळ्या गोष्टी करताना समता परिवार हा नेहमी सर्वसमावेशक भूमिकेमध्ये उभा राहिलेला आहे. कोविडच्या जागतिक संकटात आपल्याला सोसायटीमध्ये समता परिवाराने सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून सोसायटीतील रहिवाशांना विविध प्रकारची मदत केली. वैद्यकीय उपकरणे, औषधोपचार आणि मानसिक आधार देण्यासाठी समता परिवार नेहमीच अग्रेसर राहिला आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती आल्या. त्यामध्ये महापूर असेल आणि इतर काही नैसर्गिक आपत्ती असतील. त्यावेळी गरजवंतांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला तो म्हणजे समता परिवार. सोसायटीतील अनेक सायकली भंगारात पडलेल्या दिसत होत्या. समता परिवारातील काही मंडळींच्या हे लक्षात आल्यावर त्यांना दुरुस्त करून खेडेगावातील गरजू विद्यार्थ्यांना त्या मोफत कशा उपलब्ध करून देता येतील यावर विचारविनिमय केला आणि ते कार्य तडीस नेले. सोसायटीच्या मध्यवर्ती मोकळ्या जागेत मुलांसाठी 3 बॅडमिंटन कोर्ट तयार केले. लहान मुलांचाही विचार आमच्या डोक्यात नेहमीच होता. त्यांच्यासाठी विविध खेळणी बसवली. यासोबतच तरुण पिढीची सांस्कृतिक नाळ टिकवून ठेवण्यासाठी गणेशोत्सव, नवरात्र उत्सव, ख्रिसमस, ईद, होळी, रंगपंचमी, कोजागिरी
यासारखे सण गुण्यागोविंदाने साजरे करणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजले आहे. महिलांसाठी हळदी कुंकू, महिला दिन हे कार्यक्रम विशेष करून राबवताना महिलांचा उत्साह खरंच वखाणण्याजोगा असतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा जागर घालताना गडकिल्ले प्रदर्शन, शिवकालीन मर्दानी खेळ यांची ओळख युवा पिढीला करून दिली. रक्तदानाचे महत्त्व लक्षात घेऊन वेळोवेळी रक्तदान शिबिरे भरवली. मित्रांनो, समता परिवार हा नेहमीच वसुदैव कुटुंबकम या विचारधारेला आत्मसात करून पुढे जाणारा परिवार आहे. तसेच आपल्या सोसायटीचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी समता परिवाराने नेहमीच मोलाची भूमिका बजावली आहे. समता परिवाराने नेहमी अनुभवी आणि नवीन उमेदवारांचा एक योग्य समन्वय साधलेला आहे. त्यामुळेच गेल्या वेळेप्रमाणे याही वेळेला निवडणुकींसाठी जे उमेदवार उपलब्ध आहेत त्यापैकी 10 नवीन आणि उत्साही सभासदांना आपण उमेदवारी दिली आहे. मित्रांनो, स्पॅगेटी कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणजे आपलं घर आहे, आपलं कुटुंब आहे आणि या ठिकाणी राहताना आपल्याला तो जिव्हाळा, ते प्रेम आणि ती सुरक्षा ही नेहमीच अनुभवता आलेली आहे. आत्तापर्यंतचा मागील इतिहास तुम्ही बघितला तर आपल्या हे नेहमीच लक्षात येतं की ह्या कुटुंबामध्ये आपल्या प्रत्येकाचं स्वागत झालेलं आहे. जुन्यांचा आणि नवीन लोकांचा सुद्धा ह्यामध्ये तेवढाच सहभाग असतो. येत्या 17 तारखेला आपल्या सोसायटीमध्ये निवडणुका होत आहेत. निवडणुका ही काळाची गरज आहे आणि त्यानुसार ह्या निवडणुकीच्या येणाऱ्या प्रसंगाला आपण सगळेजण सामोरे जाणार आहात. मित्रांनो, मला ह्या ठिकाणी तुम्हा सर्वांना एक गोष्ट, एक विनंती तुम्हाला करायची आहे. मला असं वाटतं की आजपर्यंत आपण ज्या विचारधारेने चाललो, आपल्या विचारधारेमध्ये विकासाला आपण कधीही तडजोड केली नाही आणि त्याचबरोबर त्या विकासाच्या सोबतीने आपण प्रेम, आपुलकी, जिव्हाळा हे जपण्याचा सुद्धा प्रयत्न केला आहे. हे प्रयत्न करत असताना प्रत्येकाने आपापली भूमिका अगदी चोखपणे पार पाडली. साहजिकच आहे, त्यामुळे आज आपली सोसायटी ही बाकीच्या इतर 4 सोसायट्यांमध्ये अगदी उठून दिसते. नवीन येणाऱ्या माणसासाठी हे नेहमीच एक कुतूहलाची गोष्ट असते की अरे, सोसायटी, स्पॅगेटी सोसायटी म्हटल्यानंतर पहिलं जर कुठलं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं तर स्पॅगेटी कोऑपरेटिव्ह सोसायटी. हा अभिमान आम्हा आपल्या सर्वांनाच आहे. हाच अभिमान पुढे तसाच चालू ठेवण्यासाठी, विकासाला पुन्हा नवीन आयाम देण्यासाठी, सोबतच आपण सगळेजण गुण्यागोविंदाने राहण्यासाठी आपल्यामध्ये असणारा आदर, आपल्यामध्ये असणारी भावना तशीच जपण्यासाठी समता परिवार पुरस्कृत समता पॅनलला आपण भरघोस मताने निवडून द्याल याच्यात मला अजिबात शंका नाही. येत्या 17 डिसेंबरला 17 जणांच्या या टीमला तुम्ही पुन्हा एकदा भरघोस मताने निवडून द्या असं मी तुम्हाला अपील करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चिन्ह है चक्का, उसी पे अपना वोट डालिए. എൻ്റെ വോട്ട് സമത പॅनलനാണ്, വികസനത്തിൻ്റെ ചക്രത്തിനാണ് എൻ്റെ वोट. समता पॅनललाच वोट करावं आणि समता पॅनलची निशाणी आहे चाक. चाकला भरभरून मत देऊन आपण समता पॅनललाच विजयी करणार आहोत. ಸಮತಾ ಪ್ಯಾನಲ್ ಒಂದು ಸದಸ್ಯ ಆಗಿದ್ದೇನೆ. ನಾವು ಈಗ ಸಮತಾ ಪ್ಯಾನಲ್ ನೀವು ವೋಟ್ ಮಾಡಬೇಕು. ನಮ್ಮ ಸಮತಾ ಪ್ಯಾನಲ್ ಚಿಹ್ನೆ ಇದೆ ಚಕ್ರ, ಅದಕ್ಕೆ ನೀವು ವೋट ಮಾಡಿ. ನಮಸ್ಕಾರ. सबको, आपका सबका जो बिल को वोट करके सगळ्या सोसायटी रहिवाशांना मी आग्रहाची विनंती करतो की आपण आमच्या निशाणी चिन्हावर 7 या निशाणी चिन्हावर वोटिंग करून आपण आम्हाला विजयी करण्याचा प्रयत्न करावा ही विनंती. समता परिवार को ध्यान में रखते हुए समता परिवार को वोट करें और ये सोसाइटी का बंधुत्व, अखंडता ऐसे ही कायम रहने के लिए सबका सहयोग रहे. धन्यवाद. સમતા પરિવારનું નિશાની છે ચક્ર. આપણે બધાને હું નિવેદન કરું છું કે એમને જ મત આપો. वोट फॉर व्हील, वोट फॉर व्हील, वोट फॉर व्हील.